शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील राहणार नूतन आमदार सत्यजित देशमुख। शिराळकरांच्या श्रद्धेचा असणारा पारंपरिक नागपंचमी उत्सव पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबरोबरच शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी पाठपुरावा असेल असा विश्वास शिराळ्याचे भाजपाचे नूतन आमदार सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे। आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केलेला आहे। निवडणुकीतील विजयानंतर शिराळामध्ये सत्यजित देशमुख यांची भव्य रॅली काढण्यात आली आणि या प्रसंगी बोलताना सत्यजित देशमुख यांनी शिराळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे प्रयत्नशील राहू, तसेच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील होतील असा विश्वास सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे। अमित भाई शान शौर्य हो ते तुम्ही विचारलं म्हणून आता बोलतो त्याला। दोन विषय आहेत। अमित भाई शानचे इथं अंतःकरणपूर्वक आभार मानायला पाहिजे की ते इथं आले आणि त्यांनी आपल्या लोकांची नस ओळखली। कसं आहे की चाणाक्ष आणखी दूरगामी विचार करणारा नेता कसा असतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं असणारं त्यावेळेचं वक्तव्य। त्यांनी घटनेचं 370वे कलमसुद्धा खारिज करून टाकलेलं आहे, आणखीन काश्मीर हा देशाचा आंतरिक भाग करून टाकला। त्यामुळं आम्ही सगळी मंडळी आता ह्या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रयोजनातनं कशा पद्धतीनं हा जो असणारा 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्यामध्ये आपल्याला जी अडचण आहे नागाच्या पूजेच्या संदर्भात, त्या संदर्भातले जे काय प्रमाद आहेत त्यामधले असणारे काही मधले मार्ग आहेत ते त्यांच्यासमोर आम्ही ठेवू आणि निश्चित उद्याच्या काळामध्ये आम्हाला खात्री आहे की हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे ती साजरी करण्याच्या संदर्भात त्यांना आम्ही आमची भूमिका सांगू। आणि मला खात्री आहे कोणत्याही परिस्थितीत ते ज्यावेळेस एवढ्या मोठ्या आत्मविश्वासाने आत्मीयतेने बोललेले आहेत त्या पद्धतीनं ते त्या पद्धतीची त्यांची कृती असेल आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आणि ते करून घेण्याच्यामध्ये आम्ही कुठेही कसूर सोडणार नाही। आणि दुसरं भुईकोट किल्ल्याच्या बाबतीतसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा जो शेवटचा प्रयत्न झाला तो आपल्या असणाऱ्या शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती झाला। आम्ही ज्योतिरादित्य सिंधिया साहेबसुद्धा इथं आले त्यावेळेससुद्धा त्यांना तिथं घेऊन त्यांनासुद्धा तिथं नतमस्तक ते झाले। आतासुद्धा अमितभाई शानच्या सभेमध्ये सुद्धा आणि नंतर आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये सुद्धा आम्ही तो मुद्दा मांडलेला आहे आणि त्या दोघांनीही सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शौर्य स्मारक करून त्यातनं खऱ्या अर्थानं इथं धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांना आणि छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्म याच्यासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भातलं एक अत्यंत चांगलं असं स्फूर्तिदायी तिथं स्मारक आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिराळा।